नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना शुभ सकाळ. मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण पॅसिव्ह वॉइस ऑफ WH टाइप क्वेश्चन्स विच डू नॉट कंटेन अ सब्जेक्ट हे पाहणार आहोत. म्हणजे अशा WH टाइप क्वेश्चन्सचं पॅसिव्ह वॉइस त्यांच्यामध्ये सब्जेक्टच नसतो, कर्ता नसतो. कर्ता म्हणजे काय? कोणतीही क्रिया करणारा. Whoever does anything in a sentence is called a subject. Whoever be the doer of anything in a sentence is called a subject. वाक्यामध्ये काहीही करणारा, कोणतीही क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला म्हणतात सब्जेक्ट, त्याला म्हणतात कर्ता. मग अशी काही इंग्रजीमध्ये WH टाइप क्वेश्चन्स आहेत ज्यांच्यामध्ये कर्ता दिलेला नसतो. अशी वाक्ये जनरली हु या WH वर्ड्सने सुरू होणारी असतात. तुम्हाला जर अशा प्रकारच्या वाक्यांना ओळखायचं असेल तर अशा वाक्यांमध्ये हु हा शब्द आलेला असतो WH वर्ड. पण एखादं नाम किंवा सर्वनाम सब्जेक्ट म्हणून आलेलं नसतं. तर मित्रांनो, सगळ्यांना पुन्हा एकदा मी गुड मॉर्निंग म्हणतोय, शुभ सकाळ म्हणतोय, नमस्कार म्हणतोय. आणि मित्रांनो, सांगतोय तुम्हाला की या आधीच्या तासिकांमध्ये आपण व्हर्बल क्वेश्चनचं पॅसिव्ह वॉइस पाहिलंय, त्यानंतर WH टाइप क्वेश्चनचं पॅसिव्ह वॉइस पाहिलंय. पण अशा WH टाइप क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस पाहिलंय ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट नसतो. तर चला या इकडं पहा, आजचं टायटल काय आहे? पॅसिव्ह वॉइस ऑफ WH टाइप क्वेश्चन्स विच डू नॉट कंटेन अ सब्जेक्ट. मग आता ही वाक्य कशी असतात पहा. हु इज ड्रॉविंग अ पिक्चर. लुक ॲट दिस सेंटेन्स. या वाक्याकडे पहा मित्रांनो. Everybody see this sentence. Look at this sentence. If you study this sentence, if you analyze this sentence, you come to know that this sentence has begun with helping verb is. तुम्ही जर या वाक्याचा जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की या इंग्रजी वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने झाली आहे, इज या हेल्पिंग वर्बने झाली आहे. That's why this sentence belongs to a question, an interrogative sentence. पहा, ज्या इंग्रजी वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने होते असं कुठलंही कोणतंही वाक्य असते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी. आणि हे वाक्य प्रश्नार्थी आहे. आधीच प्रश्नार्थी असलेल्या वाक्यापूर्वी जर WH वर्ड आला तर अशा वाक्याला WH टाइप क्वेश्चन म्हणतात. म्हणजे तुमच्या समोर जे बोर्डवर वाक्य आहे ते WH टाइप क्वेश्चन आहे. मग आता WH टाइप क्वेश्चनचे सुद्धा काय असतात? 3 प्रकार असतात. एकाच प्रकारचं WH टाइप क्वेश्चन नसतं. WH question or WH type question has 3 types. मी आता सांगितलं होतं तुम्हाला, सब्जेक्ट नसलेलं WH टाइप क्वेश्चन, ऑब्जेक्ट नसलेलं WH टाइप क्वेश्चन आणि सब्जेक्ट व ऑब्जेक्ट दोन्ही असलेलं WH टाइप क्वेश्चन. मग मित्रांनो, तुमच्या समोर जे वाक्य आहे ते पहा. तुम्हाला एक ट्रिक देतो की ज्या वाक्यामध्ये हु हा शब्द आलेला असतो तो जनरली बघा, जे WH टाइप क्वेश्चन असं असतं ज्याच्यामध्ये हु हा WH वर्ड आलेला असतो सुरुवातीला, अशी वाक्य सब्जेक्ट नसलेलीच असतात, कर्ता नसलेलीच असतात. आणि म्हणून हे वाक्य जे पहा तुम्ही, हे कर्ता नसलेलं WH टाइप क्वेश्चन आहे. बघा ना, ही जागा कुणाची आहे? व्हर्बची आहे. ही जागा कुणाची आहे? ऑब्जेक्टची आहे. मग जगातल्या कुठल्याही इंग्रजी वाक्यामध्ये कोणतीही क्रिया करण्यासाठी सब्जेक्ट लागतो ना. मग आता सब्जेक्टची जागा कुठं असते? व्हर्बच्या पूर्वी असते, व्हर्बच्या अगोदर असते. मग व्हर्बच्या अगोदर सब्जेक्ट असतो, पण सब्जेक्टच्या जागी कोण आहे? ही, सी, इट असं कोणतं प्रोनाउन आहे का? नाही. रमेश, गणेश, महेश असं कोणतं नाउन आहे का? नाही. तर मग कोण आहे सब्जेक्टच्या जागी? सब्जेक्टच्या जागी WH वर्ड आहे. कोण आहे? WH वर्ड आहे. मग मला इथं सांगायचंय, इथं सब्जेक्टची जागा आहे, कर्त्याची जागा आहे, तरी देखील इथं कुठला नाम किंवा सर्वनाम कर्ता म्हणून नाही, तर इथे एक WH वर्ड दिसत आहे. मग यालाच आपल्या वाक्याचं काय म्हणायचं? कर्ता म्हणायचं. आणि एक महत्वाची गोष्ट, हे असं वाक्य आहे ज्याच्यामध्ये कर्ता नाही, पण कर्ता नसलेलं जरी वाक्य असलं तरी याचं पॅसिव्ह वॉइस आपल्याला करता येतं. आणि पॅसिव्ह वॉइस करताना आपण आपल्या वाक्याचा सब्जेक्ट जो आहे या WH वर्डलाच म्हणायचा. आणि या वाक्याचे काळाचे पॅसिव्ह वॉइसचे जे तुम्हाला शिकवलेले नियम आहेत ते डोळ्यासमोर आणायचं, याचं पॅसिव्ह वॉइस करायचं. समजलं? म्हणजे मी तुम्हाला जे विधानार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करण्याचे नियम दिले होते काळानुसार, तेच नियम इथे फॉलो करायचे प्रश्नार्थी वाक्यांच्या पॅसिव्ह वॉइसच्या वेळेस.
फक्त दिलेल्या वाक्याचा काळ पाहायचा. काळ तुमचा पिछा सोडणार नाही. तुम्हाला काळाची आवश्यकता वेळोवेळी पडेल. आता या वाक्यामध्ये पहा, हे WH टाईप क्वेश्चन आहे. याचा काळ कळल्याशिवाय तुम्ही याचं पॅशवेज करू शकत नाही. आपल्याला बघा, सब्जेक्ट मिळाला आहे, वर्ब ऑलरेडी तिथं होतं, ऑब्जेक्ट पण ऑलरेडी तिथं होतं. मग आता पॅशवेज करण्यासाठी ज्या 3 गोष्टी लागतात, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, या तिन्ही गोष्टी इथं आहेत. मग वाक्याचा काळ पहा आणि वाक्याचं पॅशवेज करा. मग वाक्याचा काळ पाहण्यासाठी टेन्स येणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगितलं मी, टेन्स जर तुम्हाला यायचा असेल, तुम्हाला टेन्स यावा असं वाटत असेल, तर एकच अट आहे, तुम्ही टेन्स शिका. बरोबर आहे. चला मी तुमची मदत करतो या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी. पहा, हे क्रियापदाचं किती रूप आहे? क्रियापदाचं हे 4थं रूप आहे. इट इज द 4th फॉर्म ऑफ द वर्ब. हे क्रियापदाचं 4थं रूप आहे. बीइंग द 4th फॉर्म ऑफ द वर्ब, दिस सेंटेन्स बिलॉंग्स टू प्रोग्रेसिव्ह टेन्स. बीइंग द 4th फॉर्म ऑफ द वर्ब इन द गिवन सेंटेन्स, द सेंटेन्स बिलॉंग्स टू कंटिन्युअस टेन्स. मग वाक्याचा टेन्स कोणता आहे? कोणत्या काळाचं वाक्य आहे? पहा, हे वाक्य कंटिन्युअस टेन्स आहे. क्रियापदाचं 4थं रूप दिसलं की तो कंटिन्युअस असतोच. आणि त्याच्या पूर्वी कोणतं हेल्पिंग वर्ब आलंय? तर बी नावाचं जे हेल्पिंग वर्ब आहे त्याचं प्रेझेंट टेन्स फॉर्म आलं आहे तिथं. इज, एम, आर यापैकी एक हेल्पिंग वर्ब आलंय, इज. मग हे इज प्रेझेंट टेन्स फॉर्म असल्यामुळं तुम्ही म्हणू शकता की हा कोणता टेन्स आहे? प्रेझेंट टेन्स आहे. हेल्पिंग वर्ब सांगतं की मुख्य काळ कोणता आहे, मेन वर्ब सांगतं की उपकाळ कोणता आहे. पहा, हेल्पिंग वर्ब सांगतं की हा प्रेझेंट टेन्स आहे आणि हे क्रियापद 4थं रूप सांगत आहे की हा कंटिन्युअस टेन्स आहे. हे दोघं जण मिळून आपल्याला या वाक्याचा टेन्स सांगतात. जेव्हा आपल्याला आता या वाक्याचा टेन्स कळतो, आता आपण या वाक्याचं पॅशवेज करू शकतो. वाक्याचा बघा ना, काळ कळला. वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं. मग डोळ्यासमोर प्रेझेंट कंटिन्युअसचे तुम्हाला जे मी नियम शिकवले होते, रूल्स शिकवले होते, ते नियम तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि करा या वाक्याचं पॅशवेज त्या नियमानुसार. आता असे काही विद्यार्थी असू शकतात ज्यांना हे नियमच माहित नाहीत किंवा हे नियम ते विद्यार्थी विसरले असतील. बरोबर, शिकले येत होते पण आता जर विसरले असतील तर त्यांच्यासाठी मी तर काय करतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे पॅशवेजचे जे नियम आहेत ते इथे लिहून देतो तुम्हाला. पहा काय नियम आहेत. आधी ऑब्जेक्ट घेतात, त्यानंतर बीचं वर्तमानकाळी रूप घेतात, इज किंवा एम किंवा आर. त्यानंतर बीइंग हा शब्द घेतात, त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घेतात आणि शेवटी जे घेतात ते बीवाय बाय नंतर सब्जेक्ट द्वितीय विभक्तीमध्ये. दिस इज हाऊ यू कॅन मेक पॅशवेज ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. दीज आर द रूल्स टू मेक पॅशवेज ऑफ व्हॉट? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. अशा रीतीने प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं पॅशवेज करतात. मग चला, वरील जे तुम्हाला नियम दिलेले आहेत ते फॉलो करा आणि आता जे वाक्य मी तुम्हाला देईल त्याचं पॅशवेज करा. पहा, आधी ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट कोण आहे? अ पिक्चर. बघा नियम काय सांगतो, आधी ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट कोण आहे? अ पिक्चर. ज्याच्यावर क्रिया होते, ज्याच्यावर क्रिया केली जाते त्याला कर्म म्हणतात, त्याला ऑब्जेक्ट म्हणतात. आणि दिलेल्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कोण आहे? पिक्चर हा शब्द आहे. त्याला सुरुवातीला घ्या. आता हा जो अ पिक्चर वर्ड आहे तो कसा आहे? सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? तर बघा, तो ऍक्टिव्हाइजचा ऑब्जेक्ट होता, पॅशवेजचा सब्जेक्ट म्हणून आलाय, पॅशवेजच्या सब्जेक्टच्या जागी आलाय. तो सिंग्युलर आहे, एकवचनी आहे. आणि या तिघांपैकी इज, एम, आर पैकी आपल्याला इथे इज घ्यायचं आहे. समजलं? इथं इज आहे म्हणून इथे इज घ्यायचं नाही. तर या आपल्या पॅशवेजच्या वाक्याचा जो हा अ पिक्चर सब्जेक्ट आहे तो सिंग्युलर असल्यामुळे त्यानुसार इज घ्यायचं आहे. इंग्रजीमध्ये कर्त्यानुसार क्रियापद वापरतात, कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद वापरतात. चला, मग इथं इज हा शब्द आलाय. 4th फॉर्म ऑफ द वर्ब दिलंय. मग इथं 4th फॉर्म ऑफ द जे वर्ब आहे ते आयएनजी फॉर्म आहे. तिथं त्या आयएनजी ची विल्हेवाट लावायची आपल्याला. सगळ्या चालू काळामध्ये बीइंग घेतलं जातं म्हणून इथं बीइंग घेऊया. आता बारी आहे पॅशवेज मध्ये थर्ड फॉर्म ऑफ द वर्बची. आणि ड्रॉ या शब्दाचं थर्ड फॉर्म काय सांगा बरं? ड्रॉ या शब्दाचं थर्ड फॉर्म आहे ड्रॉन. बघा, ड्रॉ म्हणजे काढणे किंवा रेखाटणे. याचं सेकंड फॉर्म होतं ड्रू, याचं थर्ड फॉर्म आहे ड्रॉन. तर आपल्याला जगातल्या कुठल्याही इंग्रजी वाक्याचं पॅशवेज करायचं असेल तर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्यावं लागतं आणि म्हणून मी इथं थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घेतलंय. ड्रॉचा थर्ड फॉर्म काय? ड्रॉन. आता शेवटी काय होतं? अर्थातच उरलेला जो सब्जेक्ट आहे, कोण आहे आपल्या वाक्याचा सब्जेक्ट? हू.
तो BY बाय नंतर, बाय या प्रिपोजिशन नंतर सेकंड केस मध्ये येईल. आता मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक सर्वनामाची विभक्ती माहित असणं गरजेचं आहे. प्रथमा विभक्ती काय, द्वितीय विभक्ती काय व्हॉइस मध्ये. पहा, आहे हा प्रथमा विभक्तीत असेल तर त्याची द्वितीय विभक्ती आहे मी. ही जर प्रथमा विभक्तीत असेल तर त्याची द्वितीय विभक्ती सेकंड केस आहे हिम. त्याच्यानंतर सी जर प्रथमा विभक्तीत असेल तर त्याची द्वितीय विभक्ती आहे हर. दे जर प्रथमा विभक्तीत असेल तर त्याची द्वितीय विभक्ती आहे देम. यू हा जर प्रथमा विभक्तीत असेल तर त्याची द्वितीय विभक्ती आहे यू. तर अशा प्रकारे तुम्हाला एखादं जर समजा सर्वनाम दिलं असेल तर त्याची सेकंड केस आणि फर्स्ट केस माहित असली पाहिजे. तसं हु हा जो शब्द आहे तो इथं कंजक्शन म्हणून आलेला नाही, उभयान्वयी अवयव म्हणून आला नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं तो इथं सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टच्या जागी येणारा शब्द एकतर नाऊन असतो किंवा प्रोनाऊन असतो. हु कुणाचं नाम नसतं. हु हा शब्द कुणाचं नाव पाहिलं का तुम्ही असलेलं नाही. मग तो कोण आहे, मग प्रोनाऊन आहे. हु जर प्रोनाऊन असेल तर त्याची सेकंड केस काय होती पहा. हुची सेकंड केस आहे हुम. मग आता आपल्याला काय करायचंय, पॅशवेस मध्ये BY बाय नंतर दिलेल्या कर्त्याची द्वितीय विभक्ती घ्यायची असते आणि हुची द्वितीय विभक्ती आहे हुम. इथं फुल स्टॉप द्या, प्रश्नचिन्ह देऊ नका. समजलं? कारण का हे वाक्य जे आधीचं वाक्य होतं पहा, ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य होतं प्रश्नार्थी. आणि तुमचं पॅशवेसचं जे आता उत्तर आलंय, पॅशवेस म्हणून जे उत्तर आलंय ते आहे असरेटिव्ह सेंटेन्स, विधानार्थी. म्हणजे प्रश्नार्थीचं पॅशवेस केलं असतं, आपल्याला प्रश्नार्थी भेटलं पाहिजे होतं पण प्रश्नार्थी भेटलं नाही, इथं आलंय विधानार्थी. मग याचा प्रश्न बनवा. कसं बनवायचा प्रश्न? मग मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली आहे. जगातल्या कुठल्याही इंग्रजी वाक्याचं क्वेश्चन करताना, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवताना वाक्यातील हेल्पिंग वर्ब शोधतात. कोण आहे हेल्पिंग वर्ब इथं? इज. त्याला सगळ्या समोर आणून लिहितात. आता उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात. अ पिक्चर बीइंग ड्रॉन बाय हुम. समजलं मित्रांनो मी काय केलंय? दिलेलं वाक्य होतं विधानार्थी. माफ करा, आलेलं आपलं जे उत्तर आहे पॅशवेचं ते आहे विधानार्थी आणि आपल्याला ह्याला बनवायचे प्रश्नार्थी. कारण का उत्तर त्याच फॉर्मॅटमध्ये द्यायचे, पॅशवेस त्याच फॉर्मॅटमध्ये करायचे ज्या फॉर्मॅटमध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस होतं. ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य जर असरेटिव्ह सेंटेन्स असेल तर पॅशवेसचं वाक्य सुद्धा असरेटिव्ह सेंटेन्सच ठेवावं लागते. ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य जर प्रश्नार्थी असेल तर पॅशवेसचं वाक्य देखील प्रश्नार्थी ठेवावं लागतं. आपल्याला दिलेलं वाक्य WH टाईप क्वेश्चन होतं आणि म्हणून आपल्याला उत्तरही WH टाईप क्वेश्चन मध्ये द्यावं लागेल. हा, आता बघा आलेलं उत्तर इथं पॅशवेस काय आलं? असरेटिव्ह सेंटेन्स आलं. आता याला आपण क्वेश्चन बनवण्यासाठी इथलं हेल्पिंग वर्ब सगळ्यात समोर घेतलं. आता हे क्वेश्चन झाले पण हे पण अंतिम उत्तर नाही. दिलेलं वाक्य होतं WH टाईप क्वेश्चन. आपलं उत्तरही पाहिजे WH टाईप क्वेश्चन. मग त्यासाठी काय करायचं आता? तर आपल्या वाक्यामध्ये WH वर्ड ऑलरेडी आहे. आपल्या या वाक्यामध्ये WH वर्ड ऑलरेडी आहे, तो द्वितीय विभक्तीत आहे. मग त्याला इथं घ्यायचं असेल तर एकतर त्याला प्रथमा विभक्तीत घ्या. हुमची प्रथमा विभक्ती काय होते? हु. कारण का जगातलं कुठलं इंग्रजी वाक्य प्रथमा विभक्तीनं सुरू होतं, म्हणून हुमची इथं प्रथमा विभक्ती करा. इथं आलं हु आणि उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहा. इज अ पिक्चर बीइंग ड्रॉन. आता परत बाय होम लिहू नका कारण का आपण बाय आणि होम इथं, माफ करा एक मिनिट थांबा, बाय आणि होम पैकी होम पुढे नेलंय, बाय फक्त इथे लिहा. पहा या वाक्याचं पॅशवेस काय झालंय? हु इज ड्रॉइंग अ पिक्चरचं पॅशवेस झालंय हु इज अ पिक्चर बीइंग ड्रॉन बाय. म्हणजे तुमच्या या ऍक्टिव्हिटीचं उत्तर असं आलं पाहिजे. नाहीतर आणखी एक प्रकार आहे, आणखी एक रीत आहे. याचं पॅशवेस तुम्ही आणखी एका प्रकारे करू शकता. म्हणजे काय करायचं सांगतो तुम्हाला. पहा, तुम्हाला जर पर्यायामध्ये हा एक पर्याय असेल तर हे उत्तर करेक्ट आहेच, पण कधी कधी असं करतात. हेच वाक्य बघा आता, इज अ पिक्चर बीइंग ड्रॉन बाय होम. तर इथं आपल्याला काय करायचंय? होम हा शब्द जो आहे प्रथमा विभक्तीत न घेता तुम्ही काय करू शकता? असे देखील करू शकता. तो द्वितीय विभक्तीमध्ये घ्यायचा कोणासहित? बाय सहित. पुन्हा एकदा पहा, एकतर अशा रीतीने तुम्ही काय करू शकता? होमची प्रथम विभक्ती घेऊ शकता, सुरुवातीला उर्वरित वाक्य लिहू शकता, या ऍक्टिव्हिटीज असं पेशवेस करू शकता. किंवा दुसरी पद्धत आहे, इथं जो बाय होम हा जो शब्दसमूह आहे तो समोर घ्या
बाय सहित हुमला समोर घ्यायचं. हुमची प्रथम विभक्ती करायची नाही, हुमला द्वितीय विभक्तीमध्येच ठेवायचं आणि उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहायचं. इज, नंतर काय अ पिक्चर, नंतर काय बीइंग, आणि शेवटी काय ड्रॉन. दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिवन सेंटेन्स इनटू पॅसिव्ह वॉइस. पहा, एक तर तुम्ही उत्तर हे लिहू शकता किंवा उत्तर असंही लिहिता येते. म्हणजे सुरुवातीला इथं तुम्ही हु पण घेऊ शकता किंवा बाय होम घेऊ शकता, बाकी सगळं सेम आहे. पहा, हु इज अ पिक्चर बिंग ड्रॉन बाय, हे पण उत्तर असू शकते, किंवा बाय होम इज अ पिक्चर बिंग ड्रॉन. दोन्हीपैकी एक पर्याय असेल तर दोन्हीपैकी एक जरी दिला पर्याय तर तो उत्तर करेक्ट आहे. दोन्ही पर्याय दिलेत असतील, एका ऑप्शन मध्ये ए म्हटलंय हे दिलंय, एका ऑप्शन मध्ये बी म्हटलंय हे दिलंय, तर तिसरं किंवा चौथं ऑप्शन असं असलं पाहिजे बोथ ए अँड बी. समजलं? तर मग अशा रीतीनं ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट नसतो, ज्या वाक्यामध्ये कर्ता नसतो, अशा इंग्रजी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलंय. समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि समजलं नसेल तर मी तुम्हाला या आधीच्या परीक्षांमध्ये, पूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये जे IBPS न प्रश्न विचारले होते ते काही इथं प्रश्न घेतो आणि पुन्हा त्या प्रश्नांना या स्टेप्सच्या माध्यमातून काय करतो त्याचं पॅसिव्ह वॉइस तुम्हाला करून दाखवतो. मग आता हे लिहून घेऊ शकता तुम्ही. चला, याच्यानंतर आपण पुढची वाक्य घेऊया. हा, चला मित्रांनो, हे वाक्य पहा. हे देखील WH टाईप क्वेश्चन आहे आणि तुम्ही पाहू शकता या WH टाईप क्वेश्चनची सुरुवात हु या शब्दाने झालेली आहे. म्हणजे हे देखील कर्ता नसलेलं WH टाईप क्वेश्चन आहे. हे कसलं क्वेश्चन आहे? कर्ता नसलेलं WH टाईप. या कर्ता नसलेल्या WH टाईप क्वेश्चनचं आपल्याला करायचंय पॅसिव्ह वॉइस. बघा, इथं हु हा शब्द आहे आणि त्याच्या लगेच नंतर इथे हेल्पिंग वर्ब आहे. ज्या इंग्रजी वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने होते असं कुठलंही वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असते. दिलेलं वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, समजलं? त्याच्यापूर्वी WH वर्ड आलाय आणि म्हणून हे वाक्य WH टाईप क्वेश्चन आहे. समजलं? बर, काय काय दिलंय बघा. क्रियापद दिलंय, कर्म दिलंय. आता कर्ता दिलाय का पहा. क्रियापदाच्या आधी कर्ता असतो, कर्ता दिलाय का? नाही. वाक्यामध्ये ही, सी, इट, दे, यू यासारखं प्रोनाउन नाही. रोहित, गणेश, महेश, नीता, सीता यासारखं कोणतं नाउन नाही, आणि म्हणून वाक्यामध्ये सब्जेक्ट नाही. मग ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट नसतो त्या वाक्याचं सब्जेक्ट वाक्यातीलच त्या WH वर्डला मानायचं असतं. आपण याला काय म्हणूया? सब्जेक्ट म्हणूया, आपलं कर्ता म्हणूया. मग चला, हुच्या बघा माध्यमातून, हुच्या माध्यमातून आपल्याला एक सब्जेक्ट मिळाला आहे. मग आता आपल्याला वाक्यामध्ये सगळ्या बाबी भेटल्या, सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. मग वाक्याचा काळ पाहून याचं पॅसिव्ह वॉइस करा. इट इज द फोर्थ फॉर्म ऑफ द वर्ब. रीडिंग इज द फोर्थ फॉर्म ऑफ द वर्ब. That's why this is continuous tense. Is the present form of verb. That's why this is present tense. Both these words, both these helping verbs tell us that the given sentence is present continuous tense. Before your eyes, bring all the rules which I given you to make passive voice of present continuous tense. Which are the rules? बघा, या वाक्याचं passive voice करण्यासाठी तुम्हाला मी जे चालू वर्तमान काळाचे पॅसिव्ह वॉइसचे नियम दिले होते ते डोळ्यासमोर आणा. काय नियम आहे? आधी ऑब्जेक्ट घेतात. ऑब्जेक्ट कोण आहे? दिस, मेस. मग हा मेस जो शब्द आहे तो आपला ऑब्जेक्ट आहे. आता इथं सब्जेक्टचा गेलाय, तो एकवचनी आहे आणि म्हणून इथं काय करायचं? हेल्पिंग वर्ब घ्यायचं इज. दिलेलं वाक्य कंटिन्युअस टेन्स आहे, प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे, आणि म्हणून या ING ची आपल्याला विल्हेवाट लावायची. म्हणजे वाक्याच्या अर्थाला आणि क्रियेला कायम ठेवण्यासाठी इथं बिंग घ्यायचं आहे. रीड या शब्दाचं बघा, इथं रीड शब्द दिला आहे, त्याचं थर्ड फॉर्म घ्यायचं. बघा, रीडचं थर्ड फॉर्म रेड असं होतं. स्पेलिंग तेच लिहितात, READ, उच्चार रेड असं करतात. बघा, याचे 3 रूप सेम आहेत दिसायला, सारखीच आहे दिसायला. रीड, रीड, रीड. स्पेलिंग सेम आहे पण उच्चार प्रेझेंट टेन्स फॉर्मचा करतात रीड, आणि पास्ट टेन्स फॉर्मचा म्हणजे सेकंड फॉर्मचा उच्चार करतात रेड, थर्ड फॉर्मचा उच्चार करतात रेड. मग इथे मी थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घेतला. आणि शेवटी काय करतात? शेवटी दिलेल्या वाक्याचा करता घेतात सेकंड केस मध्ये. हुची सेकंड केस सगळ्याला माहित आहे तुम्हाला. आता
whom. चला तर अशा रीतीनं आपण या वाक्याचं पॅशवेज केलंय, पण हे अंतिम उत्तर नाही. जर परीक्षेमध्ये हा पर्याय आला कोणता, दिस मेस इज बिंग रेड बाय whom, तर मित्रांनो हे उत्तर चुकीचं आहे, हे अंतिम उत्तर नाही. दिलेलं वाक्य प्रश्नार्थी होतं, WH टाईप क्वेश्चन होतं, उत्तरही WH टाईप क्वेश्चन नच आलं पाहिजे. मग काय करायचं, एक ट्रिक आहे. आधी याला तुम्ही प्रश्नार्थी बनवा, वाक्यातील हेल्पिंग वर्ब शोधा, सगळ्या समोर आणून ठेवा. शोधलं ठेवलं, उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहा. दिस मेसला दिस मेस, नंतर बीइंग, नंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आणि शेवटी बाय नंतर आपला जो सब्जेक्ट होता सेकंड केस मध्ये घ्या. आता हे वाक्य क्वेश्चन झालंय. विशेषतः कोणतं क्वेश्चन झालंय बघा, येस नो टाईप क्वेश्चन झालंय, व्हर्बल क्वेश्चन झालंय. मग आपल्याला याला काय करायचंय, WH टाईप क्वेश्चन मध्ये रूपांतरित करायचंय. कारण काय, दिलेलं वाक्य व्हर्बल क्वेश्चन असतं तर उत्तर हेच बरोबर आहे, पण दिलेलं वाक्य जर WH टाईप क्वेश्चन असेल तर उत्तर ही WH टाईप क्वेश्चन आलं पाहिजे. आता काय करायचंय, इथला जो whom शब्द आहे त्याची प्रथमा विभक्ती इथं घ्या. whomची प्रथमा विभक्ती होती who, आणि उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने जशाला तसं लिहून टाका. इज, दिस, मेस, बीइंग, रेड. जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर आणि शेवटी बाय लिहा असं लिहिलं तर तुमचं उत्तर करेक्ट आहे. हु इज दिस मेस बीइंग रेड बाय. मग हे पण एक उत्तर आहे. किंवा तुम्ही याचं उत्तर असंही लिहू शकता, मी सांगलेली दुसरी पद्धत. काय करायचंय, हु ऐवजी म्हणजे हुमची प्रथमा विभक्ती घेण्याऐवजी या हुमला बीवाय बाय सहित तुम्ही घेऊ शकता. बाय हुम हा जो शब्द समूह आहे तुम्ही त्याला इथं घ्यायचं आणि उर्वरित वाक्य, हे जे उर्वरित वाक्य आहे व्हर्बल क्वेश्चन आपलं हे त्या क्रमाने लिहायचं. इज, दिस, मेस, बीइंग, आणि इथं काय येईल, रेड. तर अशा रीतीनं तुम्ही या वाक्याचं म्हणजे एकतरी या पद्धतीनं पॅशवेज करू शकता किंवा ह्या सब्जेक्ट नसलेल्या वाक्याचं पॅशवेज असं करतात. बघा तुम्ही लिहून घेऊ शकता. आता आपण याच्या पुढच्या वाक्याकडे जाऊया. चला हे सगळ्या स्टेप बाय स्टेप लिहून घ्या. तुम्हाला परीक्षेमध्ये हे अंतिम उत्तर पाहायचं असतं बघा. आणि आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी म्हणजे एका प्रश्नाला सोडवण्यासाठी 1 मिनिट सुद्धा मिळणार नाही, 36 सेकंदाच्या आसपास आपल्याला सेकंद मिळतील. म्हणून वेगानं उत्तर यायचे असतील तर हे सगळं डोक्यामध्ये क्रिया झाली पाहिजे. अंतिम उत्तर तेवढं आपल्याला सांगता आलं पाहिजे. चला मग हे लिहून घ्या. लगेच याच्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. मित्रांनो आता हे वाक्य पहा. हु रोट रामायण. रामायण कुणी लिहिलं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रश्नार्थी वाक्य कसं असतं, ज्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने होते अशा इंग्रजी वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात म्हटलंय. आता तुम्ही या वाक्याचा अभ्यास करा, तुम्हाला कुठंही हेल्पिंग वर्ब दिसणार नाही. इफ यू ट्राय टू फाइंड आउट हेल्पिंग वर्ब इन द गिवन सेंटेन्स यू विल बी अनेबल टू फाइंड helping verb in the given sentence. There will not be any helping verb. In this sentence you can see there is no helping verb. आहे का बघा, do, does, did, shall be, will be असं काही, shall will असं काही, is, am, are असं काही. In this sentence there is no helping verb. This sentence has main verb. पहा या वाक्यामध्ये helping verb नाही, तरी हे प्रश्नार्थी आहे. फक्त हे असं का आहे सांगतो तुम्हाला. पहा इथं काय आहे, मेन वर्ब दिलं त्यांनी. जर वाक्यात हेल्पिंग वर्ब दिलं नसेल तर मेन वर्ब कोण आहे पहा. इथं रोट हा शब्द मेन वर्ब आहे. इट इज मेन वर्ब. वाक्यात जरी समजा हेल्पिंग वर्ब नसेल तरी हे वाक्य प्रश्नार्थी आहे. आणि अशी फक्त साध्या वर्तमान काळाची नाही तर फक्त साध्या भूतकाळाची वाक्य असतात. फक्त साध्या भूतकाळाची वाक्य अशी लिहिली जातात. पहा साध्या भूतकाळाच्या वाक्यांना लिहायला पाहिजे तो वाक्य असं, हु डीड राईट रामायण वाक्य असं असायला पाहिजे होतं. हे अचूक काय आहे, WH टाईप क्वेश्चन आहे. पण वाक्याची परिणामकारकता, त्याचा जो इफेक्ट आहे, इम्फॅसिस आहे, त्याचा जो इम्फॅसिस आहे तो वाढवण्यासाठी अशी रचना न करता अशी रचना केली जाते. म्हणजे या डीड आणि राईटचं इथं काय केलं जातं, मिक्सचर केलं जातं, मिश्रण केलं जातं आणि रोट हा शब्द इथं तयार केला जातो. म्हणजे मेन वर्ब मध्ये डीड मिक्स करून त्या वाक्याची परिणामकारकता जी आहे, त्याचा जो इफेक्ट आहे तो वाढवण्यासाठी अशा रीतीनं सिंपल पास्ट टेन्स मध्येच केवळ असं
वाक्याचं काय केलं जातं माहितीये का, अशा प्रकारचं प्रश्नार्थी वाक्य बनवलं जातं विदाउट हेल्पिंग वर्ब. समजलं. मग आता या वाक्याचा अधिक काळ बघा, काय काय दिलं तर तुम्हाला माहितीच आहे. इथं हु हा शब्द आहे म्हणजे याच्यात करता नाही, हे क्रियापद आहे, हे कर्म आहे. काय काय दिलं पहा, वाक्यात करता दिला नव्हता, आपण हुलाच करता म्हटला. रोट हे क्रियापद आहे, रामायण हे ऑब्जेक्ट आहे की नाही. मग वाक्याचा काळ बघा, वाक्याचा काळ कोणता आहे बघा, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आलाय. फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब मीन्स सिंपल प्रेझेंट टेन्स, second form of the verb means simple past tense. In this sentence we have been given second form of the verb, that's why this sentence belongs to simple past tense. वाक्य कोणत्या काळाचं आहे बघावं लागेल, वाक्य सिंपल पास्ट टेन्स आहे. मग वाक्य जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर डोळ्यासमोर सिंपल पास्ट टेन्सचे नियमाना आधी ऑब्जेक्ट घेतात, त्यानुसार वॉज घेतात किंवा वेअर घेतात, त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घेतात आणि शेवटी बीवाय बाय नंतर सब्जेक्ट घेतात द्वितीय विभक्तीत. This is how you can transform the given sentence of simple past tense into passive voice. मग हे रूल्स तुम्हाला माहित असले पाहिजे, ऑन दी स्पॉट आले पाहिजे. आता मी तुम्हाला शिकवताना तुमच्या डोळ्यासमोर ठेवत आहे, पण हे परीक्षेमध्ये तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजेत. आणि त्यासाठी एकच पर्याय, प्रॅक्टिस. दिलेल्या काळांच्या पेशवेची प्रॅक्टिस करा. चला मग आधी काय करायचंय, अर्थातच आधी काय करायचं, ऑब्जेक्ट घ्यायचं. ऑब्जेक्ट कोण आहे, रामायणा. आता रामायण हा ग्रंथ आहे, सॅक्रेड ग्रंथ आहे, होली ग्रंथ आहे. हा एकवचनी शब्द आहे, रामायणा नाउन आहे. मग याच्यानुसार काय करायचं, आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं, वॉज किंवा वेअर. जर आपलं नाउन सिंग्युलर असेल तर इथे वॉज येईल, रामायणा सिंग्युलर आहे, वॉज येईल. आता रोट या शब्दात थर्ड फॉर्म काय, राईट म्हणजे लिहिणे, रोट त्याचं सेकंड फॉर्म आहे आणि रिटर्न त्याचं थर्ड फॉर्म आहे. यू हॅव टू राईट द थर्ड फॉर्म ऑफ दिस वर्ड, दॅट इज रिटर्न. आता काय करायचंय, अर्थातच शेवटी आपल्याला इथं बाय नंतर, बी वाय बाय नंतर करता घ्यायचा आहे द्वितीय विभक्तीत. काय करायचं आपल्याला, बी वाय बाय नंतर दिलेल्या वाक्याचा जो करता आहे हु, तो इथं सेकंड केस मध्ये घ्यायचा आहे. आणि हुची सेकंड केस काय, हुम. तर पहा आपल्याला असं उत्तर मिळेल, रामायणा वॉज रिटन बाय हुम. पण दिलेलं वाक्य डब्ल्यूएस टाईप क्वेश्चन असल्यामुळं आपल्याला येणारं उत्तरही डब्ल्यूएस टाईप क्वेश्चन मध्येच लिहायचं आहे. हाच रूल आहे. वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, वाक्याचा प्रकार नाही बदलला पाहिजे, वाक्याचा काळ नाही बदलला पाहिजे. आणि इथं वाक्याचा प्रकार बदलला आहे. दिलेलं वाक्य होतं सिंपल पास्टचं, माफ करा, दिलेलं वाक्य असरेटिव्ह सेंटेन्स होतं, त्याचा प्रकार विधानार्थी होतं. उत्तर माफ करा, दिलेलं वाक्य प्रश्नार्थी होतं, उत्तर तुमचं विधानार्थी आलंय, असरेटिव्ह सेंटेन्स आलंय. तर याला आधी प्रश्नार्थी बनवा. मग कसं बनवायचं प्रश्नार्थी, हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते शोधा आणि सगळ्या समोर आणून लिहा. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोण आहे, वॉज, शोधलं, सगळ्या समोर आणून लिहिलं. उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहा. रामायणा, रिटर्न, बाय, होम. आता सुद्धा हे वाक्य केवळ प्रश्नार्थी आहे, व्हर्बल क्वेश्चन आहे. याची सुरुवात वर्बने झाली, व्हर्बल क्वेश्चन आहे, पण हे आपलं अंतिम उत्तर नाही. म्हणजे दिलेलं वाक्य जर वर्बल क्वेश्चन असेल तर उत्तर वर्बल क्वेश्चन पाहिजे, पण दिलेलं वाक्य आपलं काय डब्ल्यूएस टाईप क्वेश्चन आहे तर उत्तर डब्ल्यूएस टाईप क्वेश्चन पाहिजे. मग काय करायचंय, एक तर होमची प्रथम विभक्ती हु इथं घ्या, नाहीतर बाय होमला सुरुवातीला घ्या. आता मी इथं होमची प्रथम विभक्ती घेतली हु, याच्यानुसार आता बाकीचं तुम्ही लिहून टाकू शकता. उरलेलं वाक्य जसं तसं, वॉजला वॉज, रामायणा, रिटर्नला रिटर्न, बायला बाय. जेव्हा इथं तुम्ही हुच घेता तेव्हा बाय आहे तिथे ठेवा आणि कन्फ्युज होऊ नका. नाहीतर तुम्हाला कधी आम्ही होम घ्याव, कधी आम्ही हु घ्याव, तुमच्या होणार आहे. तुम्ही होम इथे घेऊ शकता. हे पहा, बाय घ्या आधी, बाय घेतल्याशिवाय तुम्ही होम घेऊ शकत नाही, कारण का जगातलं कुठलंही इंग्रजी वाक्य द्वितीय विभक्तीनं सुरू होत नाही. हे प्रथम विभक्ती आहे हु, हे द्वितीय विभक्ती आहे. बाय होम दुसऱ्या पद्धतीने सांगतोय. आता बाय सहित होमला इथे घ्यायचं होतं. उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने घ्या, वॉज, रामायणा, रिटर्न. अशा रीतीने तुम्ही या वाक्याचं पेशवेस करू शकता. एक तर ही पद्धत वापरा किंवा ही, परीक्षेला दोन्ही येऊ शकतात म्हणून मी तुम्हाला दोन्ही दाखवत आहे. चला तर मग हे लिहून घेऊ शकता. लगेच आपण याच्या पुढच्या प्रकाराकडे जाऊया. हा मित्रांनो, आता हे वाक्य पहा. या वाक्याचं तुम्ही सुद्धा पेशवेस करू शकता, नंतर उत्तर इथं चेक करू शकता. आता या वाक्याचं पेशवेस कसं करायचं करून दाखवतो, तुम्हाला समजावून सांगतो. पहा, या पण वाक्याची सुरुवात होणे झालेली आहे, डब्ल्यूएच वर्ड आहे, इथं लगेच नंतर हेल्पिंग वर्ब आहे.
मग बघा ना, ज्या इंग्रजी वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने होते आणि त्याच्या सुरुवातीला WH वर्ड येतो अशी वाक्य क्वेश्चन असतात, WH टाईप क्वेश्चन असतात. बरं, मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली, हू वाली वाक्य करता नसलेलीच असतात, सब्जेक्ट नसलेली असतात. तरी देखील आपण या वाक्यामध्ये काय काय दिलं बघूया. वी हॅव बीन गिव्हन वर्ब, वी हॅव बीन गिव्हन एन ऑब्जेक्ट. आपल्याला वर्ब दिलाय, आपल्याला ऑब्जेक्ट दिलाय वर्ब दिलाय, ऑब्जेक्ट दिलाय. मग सब्जेक्ट दिलाय का? नाही. सब्जेक्टच्या जागी कुणाचं नाव नाही किंवा सर्वनाम नाही. मग सब्जेक्ट नसलेलं WH टाईप क्वेश्चन आहे. मग काय हरकत नाही, आपण याचा सब्जेक्ट कोणाला म्हणायचंय? हू या शब्दालाच म्हणायचंय. वाक्यातीलच WH वर्डला सब्जेक्ट म्हणायचं. आता वाक्याचा काळ पाहून पॅशवेज करायचा. वाक्याचा काळ पहा. यावेळेस पहा इथं काय आले, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आहे, डन. डू, डीड, डन. मग डन हे थर्ड फॉर्म आहे. आणि जेव्हा तुम्हाला कधी वाक्यामध्ये थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब दिसेल तो परफेक्ट टेन्स असतो. बरं, इथं काय आहे, त्याच्यापूर्वी हॅवचं वर्तमानकाळी रूप आलंय. हॅवचं वर्तमानकाळी रूप तुम्हाला जर दिसलं तर तो प्रेझेंट टेन्स असतो. बघा, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब सांगतं की हा परफेक्ट आहे. हॅवचं वर्तमानकाळी रूप सांगतं की हा प्रेझेंट आहे. दोघे जण मिळून सांगतात की दिलेला जो टेन्स आहे तो कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. मग आता याचे पण मी तुम्हाला पेशवेचे नियम शिकवलेत विधानार्थीमध्ये, बरोबर की नाही? ते नियम डोळ्यासमोर आणा आणि करा पेशवेस. काय नियम आहेत तर इथं दाखवतो थोडस. आधी कर्म घेतात, ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव घेतात किंवा हॅव घेतात, त्यानंतर बीन घेतात, त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घेतात आणि शेवटी BY बाय करता म्हणून द्वितीय विभक्ती येतात. अशा रीतीनं प्रेझेंट परफेक्ट यांचं पेशवेस करतात. मग करा याचा पेशवेस. नियम तुमच्या डोळ्यासमोर आहेत, ते नियम फॉलो करा आणि पेशवेस करा. टेन्स शिवाय तर पर्यायच नाही, बरोबर आहे? चला आधी काय करायचं मग आता, ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट कोण आहे? पहिली स्टेप सांगते की ऑब्जेक्ट घ्या. दिस मिस्चिफ घेतलं ऑब्जेक्ट. याच्यानुसार हा मिस्चिफ हा जो शब्द आहे तो सिंग्युलर आहे म्हणून इथे हॅज घ्या. त्यानंतर बीन घ्या. आता थर्ड फॉर्म ऑफ द वर्बची बारी आहे. कोणाला घ्यायचं आपल्याला? थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. आणि थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब कोण आहे? डनचं थर्ड फॉर्म डनच होतं. आणि शेवटी BY बाय नंतर सब्जेक्ट जो आहे, BY बाय नंतर द्वितीय विभक्ती घ्या. तर अशा रीतीनं आपण या वाक्याचं पेशवेस केलंय. BY बाय नंतर दिलेल्या वाक्याचा जो सब्जेक्ट होता आपल्याला इथे घ्यायचा होता. झालं? पहा, दिस मिस्चिफ हॅज बीन डन बाय होम. पण हे आपलं अंतिम उत्तर नाही. दिलेलं वाक्य WH टाईप क्वेश्चन होतं. आपलं उत्तर असोरेटिव्ह सेंटेन्स आलंय. याला क्वेश्चन बनवा. मग त्यासाठी काय करायचं? हेल्पिंग वर्ब शोधायचंय. सगळ्या समोर आणून लिहायचंय. हॅज, नंतर इथे लिहायचं दिस, त्यानंतर उर्वरित वाक्य मिस्चिफ, बीन, नंतर इथं डन, नंतर बाय, नंतर होम. आता आपण दिलेल्या वाक्याचं पेशवेस केलं. विधानार्थी होतं वाक्य दिलेलं, त्याचं पेशवेस केलं. हे बघा, ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप. हे जे वाक्य आलंय ते वर्बल क्वेश्चन आलंय. आपल्याला दिलेलं वाक्य होतं WH टाईप क्वेश्चन म्हणून याला WH टाईप क्वेश्चन बनवा. हा जो बाय होम शब्द आहे तो सगळ्या समोर घ्या किंवा होमची प्रथमा विभक्ती सगळ्या समोर घ्या, हू. आणि उर्वरित वाक्य इथपर्यंत आहे त्या क्रमाने घ्या. हू, हॅज, दिस, मिस्चिफ, बीन, डन आणि इथं झालं प्रश्नार्थी वाक्यात पेशवेस. कोणत्या? करता नसलेल्या. किंवा दुसरी पद्धत, बाय होमला सगळ्या समोर घ्या. बाय होम, इथं हॅज, बरोबर नाही? बरं, एक मिनिट. यस, दिस मिस्चिफ, बीन, डन. बस एवढं जरी केलं तरी चालतंय. एकतर उत्तर हे असेल नाहीतर हे असेल. तर अशा रीतीनं तुम्ही सब्जेक्ट नसलेल्या वाक्याचं पेशवेस करू शकता. मित्रांनो, तुम्हाला अगदी छान पद्धतीनं हे सगळं काही समजावून सांगितलंय. तुम्हाला नक्की कळलं असेल, समजलं असेल. तर आता तुम्ही फक्त प्रॅक्टिसला लागा. करता नसलेल्या वाक्याचा आपण पेशवेस पाहिले.
डब्ल्यूएस टाईप क्वेश्चनचे 3 प्रकार असतात म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. कर्ता नसलेलं, कर्म नसलेलं, या दोन्ही प्रकारांचं पेशवेस आपण पाहिलंय. कर्म नसलेल्या वाक्याची जास्त उदाहरणं नव्हतीच आलेली परीक्षेला, त्याच्यामुळे एकच उदाहरण घेऊन तुम्हाला त्याचा पेशवेस करून दाखवलं होतं काल. आता यानंतर त्या शिकेमध्ये आपण कर्ता व कर्म दोन्हीही असलेल्या, सब्जेक्ट व ऑब्जेक्ट दोन्ही असलेल्या वाक्याचा पेशवेस करूया. धन्यवाद. थँक्यू. लिहून घ्या.